नमस्कार, मी हेमाली मोहिते. वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातील जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे एका अजब चोरीची. तुम्ही आजवर चोरीच्या अनेक घटना पाहिल्या असतील, चोरट्यांचे चित्रविचित्र कारनामे पाहिले असतील. असाच एक विचित्र किस्सा पेरूमध्ये घडलाय. इथल्या एका शूजच्या दुकानात चोरट्यांनी हात साफ केला, मात्र चोरट्यांनी एकाच पायातले शूज पळवल्यानं पोलीसही अचंबित झालेत. शूजच्या दुकानात चोरट्यांचा डल्ला. $13,000 किमतीचे शूज लांबवले. चोरट्यांचा जीव अडकला एकाच पायात. हिरे, दागिने आणि पैशांची चोरी ही एक सामान्य गोष्ट आहे. अशा चोरीच्या घटना कुठे ना कुठे घडतच असतात. शक्यतो बहुतांश चोर चोरी करताना फारशी चूक करत नाहीत. एक वेळ ते पुरावा मागे सोडतील, मात्र चोरी करताना इतर चूक करणार नाहीत. पेरू देशात मात्र एक अजब घटना घडली आहे. पेरूच्या हुआनकायो शहरात चोरट्यांनी एका शूजच्या दुकानावर डल्ला मारला. चोरट्यांनी जवळपास 200 बूट चोरले. कुठलेही पुरावे न सोडता चोरट्यांनी हात साफ केला. मात्र या चोरांनी चोरलेले सर्वच्या सर्व बूट एकाच पायाचे म्हणजे उजव्या पायाचे होते. आता चोरट्यांनी फक्त उजव्या पायाचे बूटच का चोरले यावरून पोलीसही बुचकळ्यात सापडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी मध्यरात्री ही चोरी केली. त्यांनी चोरलेल्या 200 स्निकर्सची किंमत अंदाजे $13,000 इतकी आहे. आता हे चोरटे बूट विकण्याच्या तयारीत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र एकाच पायातला बूट चोरण्यामागचा उद्देश काय यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. पोलिसांच्या अंदाजानुसार चोरट्यांनी घाई केली असावी. चोरीनंतर काही वेळानं त्यांना त्यांची चूक कळली असावी. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाचं कुलूप तोडून चोरी केल्याचं स्पष्ट होत आहे. मात्र चपलांच्या जोडीऐवजी त्यांनी फक्त एकाच पायाचे बूट काढून घेतले. त्यामुळे आता चोरट्यांची डोकेदुखी वाढली आहे. आता हे शूज विकताही येणार नाहीत आणि कुणी एक शूज विकते म्हटल्यावर शंकाही उपस्थित होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे या चोरांना तुरुंगातही जावं लागू शकतं. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. जहाजाचा वापर पाण्यातून प्रवास करण्यासाठी केला जातो. जहाजात मोठमोठे कंटेनर ठेवून माल वाहतूक केली जाते. अलीकडेच क्रूज ही संकल्पना वाढीस लागली आहे. जहाजाचं हे आकर्षक वर्जन पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतंय. मात्र आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत उलटी जहाज. काय आहे हा सगळा प्रकार पाहूया. कधी पाहिलीयत उलटी जहाज? उलट्या जहाजात बांधली घरं. जहाजातल्या घरांची पर्यटकांना भुरळ. जहाजातून खोल समुद्रात प्रवास करण्याची मजा काही वेगळीच. अलीकडे अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशा महाकाय क्रूज पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलाय. त्यासाठी हवे तितके पैसे मोजायची लोकांची तयारी देखील असते. मात्र आता काही पर्यटकांना उलट्या जहाजाची भुरळ पडली आहे. हे उलटं जहाज म्हणजे नेमका प्रकार तरी काय आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर मग हे दृश्य पहा. फ्रान्समधील इंग्लिश चॅनलच्या दिशेनं समुद्रकिनारी वसलेल्या या गावाचं नाव आहे इक्विहेन प्लेस. हे गाव घरांमुळे प्रसिद्ध आहे, कारण इथली घरं उलट्या बोटीत बांधली गेली आहेत. हे गाव इतकं प्रसिद्ध आहे की इथली घरं पाहण्यासाठी जगभरातून लोक इथं येतात. या गावाची लोकसंख्या जवळपास 3,000 इतकी आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला हे फक्त मच्छीमारांचं गाव होतं, जिथं झाडाच्या खोडापासून बनवलेल्या मोठमोठ्या मासेमारी नौका समुद्रात सोडल्या जात होत्या. अशा ठिकाणांना ड्राय हार्बर असं म्हटलं जातं. याशिवाय या गावात कोणत्याही प्रकारचं आकर्षण नव्हतं. मात्र आज इक्विहेन प्लेस हे गाव उलट्या बोटींच्या घरांसाठी प्रसिद्ध आहे. स्थानिक लोक याला क्विल्सन एलेयर असं म्हणतात. आता ही घरं पर्यटकांसाठी खास सुट्टीचं ठिकाण बनली आहेत. पूर्वीच्या काळी जुन्या खराब झालेल्या बोटी किंवा होड्या लोक किनाऱ्यावरून गावात आणायचे. त्या बोटी उलट्या करून घरं म्हणून वापरायचे. ही परंपरा आजही सुरू आहे. लोक इथं निरुपयोगी होड्या आणतात आणि त्यांचं घरांमध्ये रूपांतर करतात.
या उलट्या बोट हाऊसमध्ये सर्वसामान्य घरांमध्ये उपलब्ध असलेल्या सगळ्या सोयी सुविधा आहेत. या संकल्पनेमुळे इथं येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतीये. ब्युरो रिपोर्ट झी24 तास. उंची वाढणं किंवा न वाढणं हे सहसा अनुवांशिक असतं. मात्र चीनमध्ये एक असं गाव आहे ज्या गावात सर्वच्या सर्व लोक बुटके आहेत. एका आजारानं या गावाची उंचीच खुंटली आहे. या गावाच्या बाबतीत नेमकं घडलंय तरी काय, पाहूया. एक आजार, सारं गाव बेजार. गावात प्रत्येकाची उंची खुंटली. चीनमध्ये बुटक्यांचं गाव. प्रत्येकाला चांगली उंची हवी असते आणि ती मिळवण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत असतात. मात्र प्रत्येकाला चांगली उंची मिळतेच असं नाही, कारण माणसाची उंची किती असेल हे बऱ्याचदा अनुवांशिक असतं. मात्र चीनमध्ये एक असं गाव आहे जिथं प्रत्येक जण बुटका आहे. या गावाचं नाव आहे सिचुआन. या गावातील लोकांची उंची 2 फूट 1 इंच ते 3 फूट 10 इंच इतकी आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, या गावातील प्रत्येकाचीच उंची कमी कशी? त्यामागे एक कारण आहे. खरं तर सिचुआन गावातले लोकही उंच पुरे आणि रुबाबदार होते. मात्र गावात अचानक एक विचित्र आजार आला आणि मुलांची उंची घटत गेली. 5 ते 7 वर्षांची मुलं 3.5 फुटांपेक्षा वाढेनात. त्यामुळे इथली प्रत्येक पिढी बुटकीच राहिली. अनेकांनी हा आजार शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते आजाराच्या मुळापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्ष या गावातली मुलं बुटकीच राहतायत. आता हे बुटक्यांचं गाव पाहण्यासाठी इथं पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. रिपोर्ट झी24 तास. आणि आता आणखी एका हटके गावाची सफर. हल्ली आपलं जीवन इतकं धकाधकीचं झालंय की पुरेशी झोपही मिळत नाही. अलीकडे बऱ्याच जणांना निद्रानाश हा विकार जडल्याचंही पाहायला मिळतं. मात्र जगात असंही एक गाव आहे जिथली लोक कुंभकर्णासारखी झोप घेतात. हे लोक काही तास नव्हे तर काही दिवस, अगदी काही महिने सुद्धा झोपतात. काय आहे त्यामागचं कारण, पाहूया. बापरे, कुंभकर्णासारखे झोपतात लोक. कधी पाहिलंय झोपणारं गाव? झोपेच्या आजारानं सारं गावच त्रस्त. हे जग अनेक रहस्यांनी भरलंय. जगाच्या कानाकोपऱ्यात जा, कुठे ना कुठे काहीतरी विचित्र घडत असतं, ज्याची उत्तरं कधीच मिळत नाहीत. आता कझाकिस्तानातलं हे गावच पहा ना. इथल्या लोकांना झोपच आवरत नाहीये. या गावातले लोक कधीही अचानकपणे झोपी जातात. बरं, ते आपल्यासारखी 1-2 तासांची झोप घेत नाहीत, तर त्यांची झोप काही महिन्यांची असते. होय होय, हे अगदी खरं आहे. कझाकिस्तानातल्या या गावाचं नाव आहे कलाची. मात्र या गावाला स्लीपी होलो विलेज याच नावानं ओळखलं जातं. या गावातल्या लोकांना 2010 साली एका विचित्र आजाराची लागण झाली. या आजाराला युरेनियम सारखा विषारी गॅस कारणीभूत असल्याचं बोललं जातं. इथल्या पाण्यात हा प्रदूषित गॅस मिसळला गेल्यामुळे गावातले लोक विचित्र आजाराला बळी पडले. सुरुवातीला शाळेत काही मुलांना डुलक्या येऊ लागल्या. त्यानंतर गावातील सगळेच जण झोपाळू बनले. वैद्यकीय उपचार करूनही त्यांच्या कुंभकर्णी झोपेवर उपाय सापडू शकलेला नाहीये. त्यामुळेच इथले लोक महिनोन-महिने झोपलेले पाहायला मिळतात. हे लोक जेवताना, खेळताना, चालताना कधीही झोपू शकतात, अशीच स्थिती आहे. आता ही कुंभकर्णी झोप त्यांच्या जीवनाचा भाग बनली आहे. रिपोर्ट झी24 तास. आता जरा कल्पना करा, तुम्ही एका निर्जन स्थानकावर एकटेच बसले आहात आणि स्टेशनवर थांबणाऱ्या ट्रेनमधून माणूस नाही तर भूत उतरले तर काय होईल?
स्वीडनमधील एका रेल्वे स्टेशनवर असंच एक भीतीदायक दृश्य पाहून तिथले कर्मचारी पळून गेले. नेमकं काय घडलं पाहूया. स्वीडनमध्ये ट्रेनवर भूतांचा कब्जा. भूतांची ट्रेन पाहून कर्मचाऱ्यांची पळापळ. भूतांच्या ट्रेन मागचं गूढ काय? जगभरात अशा काही घटना आहेत ज्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. भूतांशी संबंधित अनेक ठिकाणं आहेत ज्याबद्दल नेहमी चर्चा होत असते. मात्र स्वीडनमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. इथं चक्क भूतानची मेट्रो ट्रेन धावत असल्याचा दावा केला जातोय. जिथं आता कुणालाही जायचं नाही. स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये हे मेट्रो स्टेशन आहे. या मेट्रो स्टेशनचं नाव आहे किमलिंगे, ज्याला भूतानचं स्टेशन असं म्हणतात. लोकांचा दावा आहे की इथं भूतांनी भरलेली ट्रेन येते आणि इथं फक्त भूतच राज्य करतात. या स्टेशनच्या बाबतीत अनेक कहाण्या सांगितल्या जातात, मात्र वस्तुस्थिती कुणालाच माहीत नाही. असं असलं तरी आजही इथल्या लोकांना या स्टेशनवर जायला भीती वाटते. त्यामुळे हे स्टेशन आजपर्यंत पूर्ण होऊ शकलेलं नाही. वर्षभरापूर्वी हे स्टेशन बांधण्याचं काम सुरू झालं, मात्र भूतानच्या भीतीनं इथले कामगार रातोरात पळून गेले. या स्टेशनवर रात्रीच्या सुमारास भूतानच्या गाड्या येतात असा या कामगारांचा दावा आहे. या गाड्या भूतच चालवतात असंही त्यांचं म्हणणं आहे. तेव्हापासून या स्टेशन पासून लोक दूर दूर पळू लागलेत. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. यानंतरची बातमी जपानची. भारताच्या पावलावर पाऊल ठेवत जपाननं आपली चांद्रयान मोहीम यशस्वी केली आहे. गेल्या महिन्यात जपाननं चंद्रावर पाठवलेल्या यानाचं यशस्वी लँडिंग झालंय. इतकंच नाही तर यानानं पाठवलेल्या माहितीच्या आधारे चंद्राच्या निर्मितीचं गूढ उकलण्यास मदत होईल असा दावा जपानच्या संशोधकांनी केलाय. जपानची चंद्रावर स्वारी. चंद्रावर यशस्वीपणे उतरवलं पहिलं यान. संशोधनातून उलगडणार चंद्राच्या निर्मितीचं गूढ. जपानच्या मानवरहित अंतराळ यानानं चंद्राच्या 10 खडकांचा अभ्यास करून माहिती पाठवली. ही माहिती अत्यंत आश्चर्यकारक असल्याचा दावा जपानच्या संशोधकांनी केलाय. या अभ्यासातून चंद्राच्या निर्मितीचं गूढ उकललं जाऊ शकतं असं या संशोधकांचं म्हणणं आहे. चंद्राच्या अभ्यासासाठी जपाननं स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेशन मून हे यान चंद्रावर पाठवलं होतं. ते गेल्या महिन्यात चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. तेव्हापासून त्यांनी आपल्या मल्टी बँड स्पेक्ट्रल कॅमेऱ्याचा वापर करून चंद्रावरील खडकांचा अभ्यास केला. विशेष म्हणजे जपानची ही पहिलीच चांद्र मोहीम आहे. हे अंतराळयान 20 जानेवारीला नियोजित ठिकाणी उतरलं खरं, मात्र त्याचं लँडिंग होताच ते उलटं पडलं. सोलार पॅनल आणि सूर्याचा संपर्क होत नसल्यामुळे जपानचे संशोधक धास्तावले. त्यानंतर या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला. मात्र 8व्या यानानं पुन्हा काम सुरू केलं आणि जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी अर्थात जॅक्साच्या कमांड सेंटरशी संपर्क प्रस्थापित केला. पुन्हा सक्रिय झाल्यानंतर या यानानं चंद्राच्या खडकाळ पृष्ठभागाचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो पाठवले. यात 6 वेगवेगळ्या खडकांचा समावेश होता. जपानच्या यानानं एकूण 10 खडकांचा डेटा मिळवला. आता चंद्रावरील खडक आणि पृथ्वीवरील दगड तसंच खनिजांची तुलना केली जाईल. त्याद्वारे चंद्राची निर्मिती कशी झाली याचं गूढ उकलता येईल असा दावा जपानच्या या संशोधकांनी केलाय. चंद्रावर 2 आठवडे अंधार असल्यामुळे हे यान झोपी गेलं होतं. जपाननं चंद्रावर उतरवलेलं यान पुन्हा जागं झालंय. चंद्रावरच्या रात्रीतल्या प्रचंड थंडीतही या लॅडरनं तग धरून ठेवल्याचं जपानची अंतराळ संस्था जॅक्सानं जाहीर केलं. त्यामुळे चंद्राविषयीची खूप सारी माहिती जपानच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
ब्युरो रिपोर्ट झी 24 तास. जगभरातल्या आणखीन अशा काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल. जगभरातल्या इतर घडामोडी पाहणार आहोत थोडक्यात. आता जेवणाची ऑर्डर ड्रोनद्वारे घरपोच मिळण्याची शक्यता आहे. चीनमध्ये त्याचा प्रयोगही करण्यात आलाय. चीनमध्ये फूड डिलिव्हरीसाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. हा ड्रोन 5 किलो वजनासह 10 किलोमीटरपर्यंत उडू शकतो. त्यामुळे भविष्यात भारतातही अशा प्रकारे ड्रोन सर्व्हिस सुरू होण्याची शक्यता आहे. अमेरिकेमध्ये प्रचंड बर्फवृष्टी झाल्यानंतर आता एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. न्यूयॉर्कमध्ये अतिशय दाट धुकं पडलं होतं. हे धुकं इतकं दाट होतं की व्हिजिबिलिटी जवळपास अगदी शून्यावर आली होती. या धुक्यात इमारतीही हरवून गेल्या होत्या. अमेरिकेतील टेक्सासच्या जंगलात भीषण वणवा पेटला. त्यामुळे हजारो लोकांचं स्थलांतर करावं लागलं. या आगीत मौल्यवान वनसंपदा जळून खाक झाली आहे. या नैसर्गिक संहाराचा ड्रोन व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. रशिया युक्रेन युद्धाला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत, मात्र अद्याप युद्ध शमलेलं नाही. अशातच युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींनी युद्धाबाबत एक मोठा दावा केलाय. रशिया युक्रेन युद्धात 31,000 युक्रेनी सैनिक मारले गेले अशी माहिती त्यांनी दिली आहे. या युद्धात रशियाचंही मोठं नुकसान झालंय. तर गाझा पट्टीत अन्न आणि वैद्यकीय मदतीसाठी थांबलेल्या लोकांवर इस्रायलकडून हल्ला करण्यात आलाय. यात 81 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले. इस्रायलच्या या हल्ल्याचा सर्व स्तरांतून निषेध करण्यात येतोय. पॅलेस्टाईनच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिलाय. गाझा पट्टीतील हिंसाचार रोखण्यात अपयश आल्यानं मोहम्मद सतेह यांनी राजीनामा दिलाय. इस्रायलच्या हल्ल्यात पॅलेस्टाईनचं अतोनात नुकसान झालंय. हे नुकसान कधीही भरून येणारं नाही याची नैतिक जबाबदारी सतेह यांनी स्वीकारली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज पक्षाचे नेते नवाज शरीफ यांची कन्या मरियम शरीफ यांनी सोमवारी पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे त्या केवळ पंजाबच्याच नव्हे तर पाकिस्तानातील पहिल्या मुख्यमंत्री ठरल्या आहेत. बेनझीर भुट्टो यांच्यानंतर पाकिस्तानी राजकारणावर प्रभाव टाकू शकतील अशा त्या दुसऱ्याच महिला आहेत. जर्मन गायिका कॅसेंड्रा मेन हिनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी तिनं पंतप्रधान मोदींसमोर अच्युतम केशवम हे भजन सादर केलं. पंतप्रधान मोदींनीही टाळ्या वाजवत तिला दाद दिली. यापूर्वी कॅसेंड्रा हिनं अयोध्या राम मंदिर उद्घाटनाच्या धर्तीवर प्रभू श्रीरामावर गीत गायलं होतं, जे सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झालं होतं. हरे कृष्ण 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 हरे हरे.